अध्यक्ष महोदय, नियोजन विभागाच्या अन्न नागरी पुरवठा नियोजन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या पुरवणी मागण्यांच्या विषयी बोलायला मी उभा आहे। मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो की त्यांनी सगळेच ही मागणी करतील म्हणून प्रसंगावधान राखून त्यांनी उभा राहून 55 कोटीची तरतूद आहे सांगितलं। पण या सगळ्या ज्या आपल्या आपण सुरू केलेली योजना आहे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि मागच्या वर्ष दीड वर्षात या योजना चालवणाऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला आणि पेमेंट्स न मिळणाऱ्यामुळे अनेक ठिकाणी या योजना चालवणाऱ्यांनी आपापले हे बंद करण्याचं देखील काम केलं। माझी आपणाला विनंती आहे की ही अत्यंत आवश्यक आणि सगळ्यात लोकप्रिय योजना आहे। आपण एक आढावा घ्यावा आणि कोणी कोणी बंद केलं त्यांना पुन्हा चालू करायला जर आवश्यकता असेल तर त्यांना सुरुवात करण्यासाठी एक आढावा आपल्या वतीनं आपण घेतला तर अधिक बरं होईल। अध्यक्ष महोदय, शिवभोजन थाळी जशी महत्त्वाची आहे तशी अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी आणखीन काही महत्त्वाचे विषय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यासाठी 121 बाब क्रमांक त्या बाब क्रमांक 121 मध्ये अध्यक्ष महोदय जे निधी दाखवलेला आहे अलीकडे रोजगार हमी योजनेकडे पूर्णपणाने सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी ही व्यवस्था आहे आणि जो गरजू आहे त्याला ग्रामीण भागात कष्टकरी वर्गांना न्याय देण्यासाठी ही योजना असताना देखील याच्यात फार सरकारचं लक्ष नाही। अध्यक्ष महोदय, आता सरकारने पानंद रस्त्यावर लक्ष घालायचं ठरवलेलं आहे। राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात चांगला उल्लेख त्याचा केला आहे। आमची अपेक्षा आहे की या योजनेला या योजनेची जोड त्या पानंद रस्त्यांच्या कामाला मिळावी आणि यासाठी या निधी जो दिलेला आहे तो सरकारने वाढवावा अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, रुग्णालय बाब क्रमांक 110 हेल्थ डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने रुग्णालयामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीमधलं एक 100 खाटांचं रुग्णालयच रद्द केलं। म्हणजे आमचं सरकार होतं त्यावेळी 2 रुग्णालय मंजूर मी पालकमंत्री म्हणून इथं आग्रह करून राजेश टोपेंच्याकडून घेतली, त्यातलं एक 100 खाटांचं रुग्णालयच रद्द करण्यात आलं। माझी पुन्हा सरकारला विनंती आहे की सांगली शहरासारख्या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक असणारं रुग्णालय हे पुन्हा त्यांनी मंजूर करण्याचं काम करावं ही त्यांना माझी नम्रतेनं विनंती आहे। त्याचबरोबर जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ती आरोग्य केंद्र सक्षम झाली पाहिजेत, त्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे एवढी या निमित्तानं मी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये नियोजन विभागामध्ये या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाचे जे खर्च असतात बाब क्रमांक 121 किंवा 122 यात अध्यक्ष महोदय जिल्हा नियोजन मंडळामध्ये आम्ही जो निधी देतो तो निधी अध्यक्ष महोदय सगळ्यांना समान वाटायची सगळ्या पालकमंत्र्यांनी जबाबदारी ठेवली पाहिजे। जर कोर्टात गेलं तर कोर्टातनं ऑर्डर होऊ शकते समान वाटप सर्व तालुक्यात करावं म्हणून आणि त्यामुळे माझी आपल्यामार्फत सर्व मंत्री महोदयांना विनंती आहे की एक तर नियोजन विभागाचा निधी पारदर्शी डीपीसीचा खर्च पारदर्शीपणानं व्हावा आणि तो पारदर्शीपणानं होताना सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचं काम सर्व पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे। नाहीतर लोक आता हळूहळू कोर्टात गेली तर कोर्टातनं ऑर्डरही होतात आणि लगेच ऑर्डर होते, वेळ लागत नाही आणि मग सगळ्या नियोजन विभागाचा खर्च स्टे आल्यावर बराच काळ थांबतो आणि म्हणून सर्व पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे सर्व मंत्री महोदयांना की त्यांनी आपल्या जिल्ह्यातला निधीचं वितरण करताना समान निधीचं वितरण करावं। आपल्याच पक्षातल्या लोकांना देणं हे ट्रेंड असू शकतो, काय प्रत्येकजण आपला पक्ष वाढवायला तो प्रयत्न करेल, पण किमान तालुके तरी समान ठेवा। या तालुक्यात एवढे दिलेत 5 कोटी तर दुसऱ्या तालुक्यातही 5 कोटी जातील, याचा समतोल ठेवण्याचं भान
सर्व पालकमंत्र्यांनी ठेवावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोण बोलणार आहे? नाव आलेत? नाही आलेत. चला शेखर निकम. हां सुलभाताई एक मिनिट जयंतराव. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर हे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी तिथं अनेक दिवस चालू आहे. आणि अध्यक्ष महोदय, गावकऱ्यांची सतत आग्रह आहे. या ग्रामीण रुग्णालयात सिद्धी शहरातील 25 गावांचा समावेश असून तेथील नागरिकांची संख्या सुद्धा वाढत असल्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना पुरेसा आरोग्य सेवा उपलब्ध करणं शक्य होत नाही. शासनाकडे व आरोग्य यंत्रणेकडे वारंवार लेखी स्वरूपात मागणी करून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळं तेथील नागरिकांनी इतर मार्गाने सुद्धा टाळ मृदुंगाचा गजर करून व 1537 पेक्षा जास्त निवेदनं देऊन सुद्धा आरोग्य यंत्रणेला जाग न आल्यामुळं वर्धा जिल्ह्यातील खासदार आमचे अमर काळेसाहेब व इतर प्रतिनिधींनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं आता आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवलंय. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हिंगणघाटचे माजी आमदार, बाजार समितीचे सदस्य, सभापती या सगळ्यांनी भेट दिलेली आहे. माझ्या माहितीनं तिथले आमदार महोदय देखील या वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावं याच्या मागणीला पाठिंबा देणारे आहेत. आणि म्हणून अनायसे त्या सिद्धी रेल्वेचं मुख्यमंत्री महोदय, सिंधी रेल्वेचं नशीब एवढं चांगलं आहे की तो प्रश्न काढता काढताच तुम्ही आत आला. आणि त्यामुळे सिंधी रेल्वेला जे ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांची आग्रही मागणी आहे की ग्रामीण रुग्णालयात रूपांतर त्याचं व्हावं. आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या 1500-1600 लोकांनी त्यांच्या रक्ताने, आमचे अमर काळे आणि सगळ्यांनी रक्ताने सह्या करून पत्र तयार केलेलं आहे. ते आपल्याला द्यायला आपण वेळ दिला, आज उद्या कधीही द्याल त्यावेळी त्यांचं निवेदन आपल्याला देतो. पण ग्रामीण रुग्णालयात त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर करावं ही विनंती करतो. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर माननीय मुख्यमंत्र्यांचा उत्तर आता सुरू होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय.